विद्यार्थी मित्रांनो, मागच्या पिरियडला आपण सार्वजनिक आयव्ययाचा अर्थ, व्याख्या आणि सार्वजनिक आयव्ययाचं स्वरूप पाहिलं. आजच्या पिरियडला आपण सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहणार आहोत. ह्या व्हिडिओमध्ये मी 2 मुद्दे दिलेले आहेत: सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती आणि खाजगी आयव्यय व सार्वजनिक आयव्यय यातील साम्य व भेद. पण या दोन्ही मुद्द्यांपैकी आपण आजच्या ह्या ऑनलाईन पिरियडला फक्त एकच मुद्दा घेणार आहोत, तो म्हणजे सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती. कारण आपल्याला वेळेची मर्यादा आहे. पिरियड आपला फक्त 30-35 मिनटाचा आहे आणि ह्या 30-35 मिनटाच्या पिरियडमध्ये खाजगी आयव्यय व सार्वजनिक आयव्यय म्हणजे काय, त्याचा अर्थ काय, त्याचप्रमाणे या दोघांमध्ये साम्य कोणतं, भेद कोणतं, हा एवढा मोठा मुद्दा होणार नाही. कारण त्याचं विश्लेषण हे विस्तृत आहे. तो समजण्यासाठी तुम्हाला जास्त वेळ द्यावा लागेल आणि म्हणून या पिरियडला फक्त आपण सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा विचार करणार आहोत. तर सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती म्हणजेच सार्वजनिक आयव्ययामध्ये कोणकोणत्या गोष्टींचा अभ्यास केला जातो हे पाहणे होय. सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना सार्वजनिक आयव्ययात कोणकोणत्या बाबींचा अभ्यास केला जातो हे पाहावे लागते. म्हणून सार्वजनिक आयव्ययात पुढील मुद्द्यांचा समावेश होतो किंवा पुढील बाबी समाविष्ट असतात. त्यातली पहिली बाब म्हणजे सार्वजनिक उत्पन्न. सरकार ज्या विविध मार्गांनी उत्पन्न मिळवते त्याला सार्वजनिक उत्पन्न असे म्हणतात. तर सरकार वेगवेगळ्या मार्गांनी उत्पन्न मिळवत असते. ज्याप्रमाणे व्यक्ती खर्च करण्यासाठी उत्पन्न मिळवते त्याचप्रमाणे सरकारसुद्धा खर्च करण्यासाठी उत्पन्न मिळवत असते. सरकारलासुद्धा अनेक बाबींवर खर्च करावा लागतो आणि हा खर्च करता यावा म्हणून सरकार वेगवेगळ्या मार्गाने उत्पन्न मिळवत असते. कर हे सार्वजनिक उत्पन्नाचे महत्त्वाचे आणि प्रभावी साधन आहे. कारण कर हे साधन असं आहे की सरकारला जेव्हा जास्तीच्या उत्पन्नाची गरज भासते तेव्हा सरकार करांचे दर वाढवू शकते. सरकार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर आकारून करांचे दर वाढवून किंवा नवीन कर आकारून सुधार कर वगैरे सारखे नव्याने कर आकारून जास्तीचं उत्पन्न मिळवू शकते. तर करांमध्ये अशा रीतीने लवचिकता असते. तसेच कर परत करण्याची जबाबदारी शासनावर नसते. ज्याप्रमाणे कर्ज हे परत करावं लागतं तसे कर हे परत करावे लागत नाही आणि म्हणून कर हे सरकारी उत्पन्नाचं प्रभावी आणि महत्त्वाचं साधन असं म्हणतात. तर करांद्वारे सरकारला फार मोठ्या प्रमाणावर उत्पन्न मिळतं. अर्थात करांचे दर वाढवण्यावर सुद्धा कुठेतरी मर्यादा असते. कारण करांचे सुद्धा उत्पादनावर, रोजगारावर, विभाजनावर विपरीत परिणाम होत असतात आणि या परिणामांचा विचार करून सरकार करांचे दर किती वाढवायचे, कोणत्या करांचे दर वाढवायचे, कोणते कर नव्याने आकारायचे याचा विचार करून करांच्या दरांमध्ये बदल करत असते किंवा करविषयक धोरण ठरवित असते. तर सार्वजनिक आयव्ययाच्या या भागात करांची तत्त्वे, करांचे प्रकार, करांचे उत्पादन, विभाजन, रोजगार, बचत, गुंतवणूक यावर कोणते परिणाम होतात यांचा अभ्यास हा केला जात असतो. तर अशा रीतीने सार्वजनिक उत्पन्न या भागामध्ये सरकार ज्या विविध मार्गाने उत्पन्न मिळवते त्या मार्गांचा विचार होत असतो, त्या मार्गांचा अभ्यास हा केला जात असतो. दुसरा मुद्दा आहे सार्वजनिक खर्च. खाजगी व्यक्तीप्रमाणेच सरकारलाही विविध बाबींवर खर्च करावा लागतो. सार्वजनिक आयव्ययात सार्वजनिक खर्च या भागात सार्वजनिक खर्चाची कारणं कोणती, सार्वजनिक खर्चामागे तत्त्व कोणते, सार्वजनिक खर्चाचे वर्गीकरण कसे केले जाते, सार्वजनिक खर्चाचे उत्पादन, विभाजन व रोजगारावर कोणते परिणाम होतात या भागांचा अभ्यास हा सार्वजनिक खर्च या मुद्द्यामध्ये केला जात असतो.
कारण खाजगी व्यक्तीप्रमाणेच सरकारलासुद्धा विविध प्रकारचा खर्च करावा लागतो. उलट खाजगी व्यक्तीचा खर्च हा मर्यादित असतो. खाजगी व्यक्ती खर्चाची काटछाट करू शकते, आजचा खर्च उद्यावर ढकलू शकते, पण सरकारला तसे करता येत नाही. सरकारला खर्च मोठ्या प्रमाणावर करावा लागतो. सरकारला काटछाट खर्चात करता येत नाही. तसेच सरकार खर्च टाळू शकत नाही. उलट सरकारचे अनेक प्रकारचे खर्च असे असतात की ते अचानकपणे निर्माण होणारे असतात. ते माहीतही नसतं की अशा प्रकारचे खर्च हे निर्माण होतील आणि अचानक काही बिकट परिस्थिती देशामध्ये निर्माण झाली तर ते खर्च करावे लागतात. वर्तमान काळाचा विचार केला तर आपण अनुभवत आहोत सार्वजनिक खर्चात मोठ्या प्रमाणावर वाढ झालेली आहे. कारण सर्वच अर्थव्यवस्था, जागतिक स्तरावरील अर्थव्यवस्था कोरोनाच्या संकटाला सामना देत आहे आणि त्यामुळे सरकारचं उत्पन्न कमी झालं आहे. पण सरकारला मात्र आरोग्य यंत्रणेवर प्रचंड प्रमाणावर खर्च करावा लागत आहे. तर अशा रीतीने सरकारचे अनेक प्रकारचे खर्च हे अचानक निर्माण होणारे असतात. त्या खर्चाची टाळाटाळ करता येत नाही किंवा ते खर्च आजचे उद्यावर ढकलता येत नाही. मग सार्वजनिक खर्च या भागामध्ये अशा रीतीने सार्वजनिक खर्चाची कारणं कोणती, सरकार सार्वजनिक खर्च कशासाठी करते, किती करते, सार्वजनिक खर्चामागे कोणतं तत्त्व असतं, सार्वजनिक खर्चाचे उत्पादन, विभाजन, रोजगारावर कोणते परिणाम होतात, याचा अभ्यास हा सार्वजनिक खर्च या भागामध्ये केला जातो. सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा तिसरा मुद्दा म्हणजे सार्वजनिक कर्ज. उत्पन्न, खर्च, तिसरा मुद्दा कर्ज. तर सार्वजनिक आयव्ययाची व्याप्ती पाहत असताना आपण जे मुद्दे पाहणार आहोत ते एकमेकांशी संबंधित असे आहेत. तर ज्याप्रमाणे व्यक्तीचं उत्पन्न हे व्यक्तीच्या खर्चापेक्षा कमी पडत असेल, व्यक्तीच्या उत्पन्नापेक्षा व्यक्तीचा खर्च जास्त असेल, तर खाजगी व्यक्ती कर्ज घेत असते. तसेच सरकारचे सुद्धा असते. जेव्हा सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त होतो तेव्हा सरकारलाही कर्ज घ्यावे लागते. फरक फक्त एवढाच असतो की व्यक्ती फक्त देशांतर्गतच कर्ज घेते, देशातूनच कर्ज घेत असते. सरकारला मात्र विदेशी कर्ज किंवा परकीय कर्ज, परकीय देशातून कर्ज घेता येते. व्यक्ती मात्र परकीय देशातून कर्ज घेऊ शकत नाही, तर ती फक्त देशातील बँका, वित्तीय संस्था यांच्याकडूनच कर्ज घेऊ शकते. सरकार मात्र देशातूनही कर्ज घेते आणि परकीय देशातूनही घेत असते. कारण सरकारलाही बऱ्याच वेळेला परकीय चलनाचं कर्ज घ्यावं लागत असतं आणि हे परकीय चलनाचं कर्ज आंतरराष्ट्रीय संस्थांकडून घेतलं जातं. जागतिक बँक, जागतिक व्यापार संघटना, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी अशा आंतरराष्ट्रीय स्तरांवरील संस्थांकडून सरकार कर्ज घेत असते. तर अशा रीतीने ज्या वेळेला सरकारच्या उत्पन्नापेक्षा सरकारचा खर्च जास्त होतो त्यावेळेला सरकार कर्ज घेत असते. स्वदेशातूनही कर्ज घेतलं जातं आणि विदेशातून सुद्धा कर्ज घेतलं जात असतं. तर सरकार मात्र कर्ज घेत असताना अनेक बाबींचा विचार करून कर्ज घेत असते. कारण कर्ज घेत असताना काही अटींचं पालनसुद्धा करावं लागतं आणि देशांतर्गत कर्जापेक्षा विदेशी कर्ज घेत असताना जास्त विचार करावा लागतो. देशांतर्गत कर्जाच्या तुलनेनं विदेशी कर्ज हे निश्चितपणे भारभूत असतं. कारण विदेशी कर्ज हे त्या त्या देशाच्या चलनामध्ये द्यावं लागतं आणि तेवढं जर चलन आपल्याकडे नसेल तर आपल्याला पुन्हा विदेशी कर्जाची परतफेड करण्यासाठी पुन्हा परकीय कर्जाची मागणी करावी लागते, परकीय कर्ज घ्यावं लागतं आणि देश कर्जाच्या सापळ्यात अडकतो. आणि म्हणून स्वदेशी कर्जापेक्षा विदेशी कर्ज हे निश्चितपणे भारभूत असतं आणि म्हणून कर्ज घेत असताना सरकारसुद्धा विचारपूर्वक कर्ज घेत असते. तर सार्वजनिक कर्ज या भागामध्ये सार्वजनिक कर्जाची कारणं कोणती, सरकार कर्ज का घेते, कोणत्या कारणासाठी कर्ज घेते, त्याचप्रमाणे सार्वजनिक कर्जाचे स्रोत कोणते, कोणकोणत्या मार्गाने सरकार कर्ज घेत असते, त्याचप्रमाणे सरकार जे कर्ज घेते त्या कर्जाच्या परतफेडीचे मार्ग कोणते,
आणि कर्जाचे उत्पादन, विभाजन व रोजगार यावर कोणते परिणाम होतात यांचा अभ्यास सार्वजनिक कर्ज या भागामध्ये केला जात असतो. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा सार्वजनिक कर्ज हाही एक महत्त्वाचा भाग आहे. आणि या भागामध्ये सार्वजनिक कर्जाची कारणं कोणती, सार्वजनिक कर्जाचे स्रोत कोणते किंवा माध्यम कोणते, सरकार कोणकोणत्या माध्यमाने कोणकोणत्या स्रोतांद्वारे कर्ज घेते, एकतर देशातील नागरिकांकडून कर्ज घेते, देशातील बँका वित्तीय संस्थांकडून कर्ज घेते, रिझर्व्ह बँकेकडून कर्ज घेते, आणि विदेशी चलनाचं कर्ज घ्यायचं असेल तर मग विदेशातून कर्ज घेत असते, विदेशी सरकारकडून कर्ज घेतलं जातं, आंतरराष्ट्रीय संस्थांकडून कर्ज घेतलं जात असतं. तर अशा रीतीने सरकारी कर्जाचे स्रोतसुद्धा विविध असतात. तर घेतलेल्या कर्जाची परतफेड सरकार कशी करते याचेसुद्धा मार्ग आहेत. आणि याचा विचार आपल्याला पुढील एका मुद्द्यामध्ये करायचा आहे की सरकार कर्जाची परतफेड कशी करते. तर सरकारचे कर्जाची परतफेड करण्याचे मार्गसुद्धा अनेक आहेत. त्या मुद्द्याचा विचार आपण पुढे करणारच आहोत. त्याचप्रमाणे सार्वजनिक कर्जाचे उत्पादन, विभाजन व रोजगारावर कोणते परिणाम होतात हा महत्त्वाचा मुद्दा आहे. की सार्वजनिक कर्ज जरी सरकारला हवं तेव्हा मिळत असलं तरी जास्तीचं कर्ज सरकारला घेता येत नाही, कारण कर्जाचा बोजा वाढणार नाही याचा विचार ज्याप्रमाणे खाजगी व्यक्ती करते तसाच विचार सरकारलासुद्धा करावा लागत असतो. सार्वजनिक कर्जाचे उत्पादन, विभाजन, रोजगार यावर विपरीत परिणाम होत असतात. आणि या परिणामांचा विचार करून सरकार कर्ज किती घ्यायचं, कसं घ्यायचं, का नाही घ्यायचं याचा विचार करत असते. पुढचा मुद्दा आहे सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा वित्तीय प्रशासन. तर वित्तीय प्रशासन या भागात अंदाजपत्रकाचा किंवा अर्थसंकल्पाचा विचार हा केला जातो. अंदाजपत्रक कसे तयार केले जाते, अंदाजपत्रक कसे असावे, शिल्कीचे असावे का तुटीचे असावे की समतोल असावे. अंदाजपत्रकात उत्पन्न व खर्चाचे अंदाज हे दिलेले असतात. 1 वर्षासाठी अंदाजपत्रक हे तयार केलेलं जातं आणि आर्थिक वर्षासाठी अंदाजपत्रक हे तयार केलं जातं. 1 एप्रिल ते 31 मार्च या काळासाठी आपल्या देशामध्ये अर्थसंकल्प अर्थमंत्री तयार करतात. आणि या अंदाजपत्रकामध्ये जमा खर्चाच्या आकडेवारीचा पुढील वर्षाचा अंदाज हा दिलेला असतो. तर सार्वजनिक आयव्ययाच्या वित्तीय प्रशासनामध्ये किंवा वित्तीय प्रशासन या भागामध्ये या अंदाजपत्रकाचा विचार होतो की अंदाजपत्रक हे कसं तयार केलं जातं, अंदाजपत्रक कशा प्रकारचं असावं, ते शिल्कीचं असावं, त्याच्यामध्ये उत्पन्न हे जास्त आणि खर्च कमी असं असावं का, की ते तुटीचं असावं, की उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असला तरी चालेल असं तुटीचं असावं, की समतोल असावं, की उत्पन्न आणि खर्च हे दोघी सारखे असावे म्हणजे समतोल किंवा त्याला संतुलित म्हणतात असं असावं. याचा विचार हा वित्तीय प्रशासन या मुद्द्यामध्ये होत असतो. तसंच अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न व खर्चाचे अंदाज असतात. पुढील वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाज त्यामध्ये दिलेले असतात आणि त्यामध्ये पुढील वर्षी कोणकोणत्या मार्गांनी उत्पन्न मिळवायचं आणि कोणकोणत्या बाबींवर खर्च करावायचा याचा अंदाज दिलेला असतो. आणि विशेष म्हणजे सरकारच्या अंदाजपत्रकामध्ये आधी खर्चाचा विचार असतो आणि नंतर उत्पन्नाचा विचार असतो. खाजगी व्यक्ती आपलं अंदाजपत्रक तसं तयार करत नाही. तर खाजगी व्यक्ती प्रथम उत्पन्नाचा विचार करते आणि नंतर खर्चाचा विचार करते. पण सरकार मात्र आधी खर्चाचा विचार करते आणि नंतर उत्पन्नाचा विचार करते. सरकार प्रथम खर्चाचं नियोजन करते की पुढील वर्षी आपल्याला किती खर्च करावयाचा आहे आणि मग हा खर्च करण्यासाठी कोणकोणत्या मार्गाने उत्पन्न मिळवायचं याचं धोरण सरकारकडून आखलं जात असतं आणि त्याचा अंदाजपत्रकामध्ये समावेश हा केलेला असतो. तर अशा रीतीने अंदाजपत्रकामध्ये उत्पन्न व खर्चाचे नियोजन असते. पुढील वर्षाचे उत्पन्न व खर्चाचे अंदाज दिलेले असतात. खर्चाच्या बाबी कोणत्या आणि उत्पन्नाचे मार्ग कोणते यांचा विचार हा अंदाजपत्रकामध्ये केलेला असतो.
सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचा शेवटचा मुद्दा, 5वा मुद्दा, तो म्हणजे राज्य वित्तीय धोरण. राज्य वित्तीय धोरणाचा अभ्यास आपण मागील वर्षी S2च्या पेपरला सविस्तरपणे केलेला आहे. तर राज्य वित्तीय धोरणाची आखणी आणि अंमलबजावणी ही केंद्र सरकारकडून केली जाते. राज्य वित्तीय धोरणालाच राजकोषीय धोरण किंवा नुसतं वित्तीय धोरण असेही म्हणतात. सार्वजनिक आयव्ययाचा हा महत्त्वाचा भाग आहे, कारण कर, खर्च, कर्ज ही राज्य वित्तीय धोरणाची 3 साधनं आहेत. कर, खर्च, कर्ज या 3 साधनांद्वारे राज्य वित्तीय धोरण आखलं जातं आणि त्यांची अंमलबजावणी केली जात असते. तर देशामध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करणं, आर्थिक विकास करणं, व्यापार चक्राचं निर्मूलन करणं, पूर्ण रोजगार प्रस्थापित करणं, आर्थिक विकास करणं ही कार्य राज्य वित्तीय धोरणामार्फत केली जात असतात. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीची मुद्दा पाहत असताना राज्य वित्तीय धोरण हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये येत असतो. आणि राज्य वित्तीय धोरणाद्वारे अर्थव्यवस्थेमध्ये आर्थिक स्थैर्य प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जातो, आर्थिक विकास करण्याचा प्रयत्न केला जातो, अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगार प्रस्थापित केला जातो, व्यापार चक्राचं निर्मूलन हे केलं जात असतं आणि त्यासाठी कर, खर्च, कर्ज या 3 साधनांचा अवलंब हा केला जात असतो. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययामध्ये राज्य वित्तीय धोरण हा एक महत्त्वाचा मुद्दा हा अभ्यासला जात असतो, कारण या राज्य वित्तीय धोरणाच्या द्वारेच देशासमोरील विविध प्रकारच्या आर्थिक समस्यांचं निर्मूलन हे केलं जात असतं. तर अशा रीतीने सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचे 5 भाग आपण पाहिले. त्यामध्ये सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, सार्वजनिक कर्ज, वित्तीय प्रशासन, राज्य वित्तीय धोरण हे 5ही मुद्दे एकमेकांपासून वेगळे नाहीत. ते जरी स्वतंत्र दिसत असले तरीसुद्धा ते एकमेकांशी संबंधित आहे. सार्वजनिक उत्पन्न, सार्वजनिक खर्च, उत्पन्नावरच खर्च हा अवलंबून असतो. जरी सरकार आधी खर्चाचं नियोजन करणार असलं आणि नंतर उत्पन्नाचे स्रोत निवडून उत्पन्न मिळवणार असलं तरीसुद्धा सरकार हा सुद्धा अंदाज बांधत असते की खर्च करत असताना आपल्याला एवढं उत्पन्न मिळू शकेल का नाही. तर आपल्या कॅपॅसिटीचा विचार सरकार करूनच खर्चाचं नियोजन करत असते. तर अशा रीतीने सार्वजनिक उत्पन्नावर सार्वजनिक खर्च अवलंबून असतो आणि उत्पन्नापेक्षा खर्च जास्त असेल तर सरकार कर्ज घेत असते. आणि या सार्वजनिक उत्पन्नाचा खर्चाचा समावेश हा वित्तीय प्रशासनामध्ये होत असतो, म्हणजेच अंदाजपत्रकामध्ये होत असतो. कारण अंदाजपत्रकामध्ये 3 बाबींचा विचार असतो: मागील वर्षाची जमा खर्चाची आकडेवारी, चालू वर्षाची जमा खर्चाची आकडेवारी आणि पुढील वर्षाचा जमा खर्चाचा अंदाज. आणि राज्य वित्तीय धोरणामध्ये या सर्व गोष्टींमध्ये ताळमेळ कसा घालायचा याचा अभ्यास होत असतो. म्हणून असं म्हटलं जातं की सार्वजनिक आयव्ययाच्या व्याप्तीचे हे सर्व 5ही मुद्दे जरी वेगवेगळे दिसत असले तरीसुद्धा ते वेगळे नाहीत, तर ते एकमेकांशी संबंधित असे आहेत. ठीक आहे.